जय जिजाऊ. कसे आहात सर्वजण? गुढीपाडव्यानिमित्त आता आज मी घेऊन आले आहे नवीन प्रकारचं गुढी वस्त्र. तर चला पाहूया. तर इथे मी 2 मीटर लांबीचा कपडा घेतलेला आहे. ह्याची एका बाजूची जी उंची आहे ती 10 इंच आहे. ह्या आधीचे जे गुढी वस्त्र मी बनवले होते ते 1 मीटर कपड्यामधून बनवलेले होते. तर तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा, म्हणजे दोन्ही वस्त्रांमध्ये किती फरक आहे, कपडा किंवा डिझाईन हे तुम्हाला समजेल. लांबीला हा कपडा साधारण 2 मीटरपर्यंत भरतो. यानंतर आता आपण ह्याची दुसऱ्या टोकाकडची उंची पाहूया. दुसऱ्या बाजूची उंची साधारण 28 इंच येते. तर तुम्हाला अशा प्रकारे तिरकस कपडा कट करायचा आहे, म्हणजे कमी उंचीकडून जास्त उंचीकडे. तर इथे जो कपडा मी घेतलाय तो पूर्णपणे प्लेन आहे. त्यासाठी ह्याला मी माझ्याकडे जो साडीचा काठ आहे तो जोडत आहे. तर जो कपडा आहे आपला तो उलट ठेवून त्यावर ही साडीची बॉर्डर आपल्याला सुलट ठेवायची आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला त्याला जो आपला स्लोप म्हणजे जो तिरकस भाग आहे त्या भागावर ही बॉर्डर जोडून घ्यायची आहे. उलट बाजूवर बॉर्डर जोडल्यानंतर त्याला आपल्याला सुलट बाजूवर फोल्ड करून सुलट बाजूवर शिवून घ्यायची आहे. कपड्याला अशा प्रकारे हे काठ जोडल्यानंतर ज्या दोनही बाजू आहेत त्याला आपल्याला डबल फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे. आता ह्यानंतर ह्यावर आपल्याला 5-5 इंचाची मार्किंग करायची आहे. मार्किंग करून झाल्यानंतर इथे आपण साडीच्या जशा प्लीट्स घेतो तशा प्लीट्स आपल्याला घ्यायच्या आहेत.
तर इथे या प्लीट्स घेऊन झालेल्या आहेत. प्लीट्स घेताना एक काळजी घ्यायची की त्या समान मापाच्या आल्या पाहिजेत, म्हणूनच आपण 5-5 इंचाची मार्किंग केलेली होती. तर इथे आता जो वरचा भाग आहे त्याला आपल्याला शिलाई करून घ्यायची, जेणेकरून सर्व प्लीट्स एकत्र राहतील. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, काही सजेशन्स असतील तर नक्की कळवा कमेंटमध्ये. तर सर्व प्लीट्स अशा प्रकारे व्यवस्थित केल्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला शिलाई करून घ्यायची आहे. तर इथे आता आपले ऑलमोस्ट गुढी वस्त्र तयार झालेले आहे. तुम्ही पाहू शकता की किती चांगला लुक त्याला आलेला आहे. आता इथे आपल्याला गुढीची टोपी बनवायची आहे. तर त्यासाठी आपलं जे मेजरमेंट येतं त्यापेक्षा 1 इंच मोठा असलेला कपडा आपल्याला घ्यायचा आहे. तो कपडा सुलट असा वरच्या बाजूला जिथे आपण प्लीट जोडलेले आहेत तिथे ठेवायचा आहे आणि दोन्ही साईडने अर्धा इंच राहिला पाहिजे, हे आपण चेक करून मगच त्याला शिलाई करायची आहे. वरच्या प्लीट्सच्या भागाला अशा प्रकारे चौकोनी कपडा लावून झालेला आहे. पण एक माझं काम राहिलं होतं, थोडंफार डिझायनिंग इथे बाकी होतं. तर आता इथे मी ब्राह्मणी ओच्याचा जो लूक आहे तो या गुढी वस्त्राला देत आहे. तुम्हाला जर अशा प्रकारे ब्राह्मणी ओचा नको असेल तर तुम्ही त्या भागाला उभी अशी बॉर्डर किंवा साडीचा काठ जो आहे तो लावून तुम्ही डेकोरेट करू शकता, डिझाईन करू शकता. अशा प्रकारे चांगले चांगले गुढी वस्त्र बनवून तुम्ही तुमच्या ओळखीमध्ये, तुमच्या परिसरामध्ये विकू सुद्धा शकता. ह्याआधी सुद्धा मी गुढी वस्त्राचा एक व्हिडिओ टाकला होता, तर तो सुद्धा तुम्ही नक्की पहा. गुढी वस्त्राचा डिझायनिंग पार्ट आता रेडी झालेला आहे. ह्यानंतर वरचा टोपीचा भाग मी तयार करून घेणार आहे. वरच्या टोपीच्या भागाला 2 लेस आपल्याला जोडायच्या आहेत, जेणेकरून काठीला गुढी वस्त्र बांधता येईल. तर त्यासाठी मी इथे 24 इंच लांबीची ही दोरी घेतलेली आहे आणि ह्याला आता कापडाची लटकन लावून तयार करून घेणार आहे. कापडाची लटकन बनवण्यासाठी इथे मी 2.5 बाय 2.5चे 2 चौकोन घेतलेले आहे. ह्या दोन्ही चौकोनांना मी आतल्या बाजूने फोल्ड करून शिलाई करून घेतली आहे, जेणेकरून त्याचे धागे निघणार नाहीत. कापडाची लटकन बनवण्याची ही खूपच सोपी पद्धत आहे. दोरी चौकोनी कपड्यामध्ये ठेवून एक शिलाई करून घ्यायची आणि त्याला नंतर सुलट करायचं. झाली लटकन तयार. तर अशा प्रकारे दोरी आणि लटकन तयार झाल्यानंतर ह्याला आपल्याला वरच्या बाजूला जो भाग आहे टोपीचा तिथे जोडून घ्यायचं आहे. वरच्या भागाला अशा प्रकारे दोरी लावल्यानंतर आपल्याला आणखीन एक चौकोनी आकाराचा कपडा घ्यायचा आहे, जो पहिला आपण घेतला होता त्याच मापाचा, आणि ह्याला तीनही बाजूने जोडून घ्यायचा आहे. जोडताना तो कपडा सुलट बाजू खाली आणि उलट बाजू वर ठेवायची आहे. तीनही बाजूने जोडल्यानंतर ह्याला आपल्याला सुलट करून घ्यायचं आहे.
तर मैत्रिणींनो, आपले गुढी वस्त्र तयार झाले आहे. आता ह्याला आपल्याला एकदा प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्या ज्या प्लीट्स आहेत त्या व्यवस्थित बसतील. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा. आणि हो, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळतील. काळजी घ्या. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.